हाय मित्रांनो, तर संध्याकाळ झालेली आहे. तर आज मी बनवणार आहे भजी, बटाटा भजी आणि अख्खा मसूरची डाळ बनवणार आहे. तर आली आहे आशी हाय आणि ते चालले बटाटा कापून घेणार आहे, देणार आहे मला अशी. बघा लसूण पण सोलत खूप मला मदत करू लागते. आणि ते गारवीक गेला आहे रुसून, कारण की त्याला पण बटाटा हे करायचा होता, खिसायचा होता, मग तो रुसून गेला आहे. गारवीक बघा आता आला. कुठे बसलाय? कुठे बसलाय? हे बघा बसला आहे. बघा रुसून बसलाय मुलीसारखा. गारविकला पण सोलायचं आहे. गारविक तुला काय करायचंय? लसूण सोलायचंय की बटाटा सोलायचे? नको, तिला करू दे, तिला आवडतं, ती करून देणार मला. नाही तुझा हात कापेल ना, तिचा पण कापेल, पण ती ऐकत नाही. ती बोलते मला करायचं, मला येतं. बघ ती ट्राय करू दे, त्यानंतर तू करा. काय होणार करणार ती. आता नील इथे काय करतोय? आता मी भाकरी बनवून घेते. हे बघा, हे गरम पाणी केलं आहे. भाकरी थोडेसे असं तुटतायत म्हणून गरम पाणी करून घेतले. बघा लसूण सोलून दिले अशीने. नील आला इकडे. नील हे बघा भाकरी झालेली आहे माझी. हे बघा माझी भाकरी आता झालेली आहे. गारवीक काहीतरी चालू आहे गारवीकचं. दीदी आता ही लास्ट आहे माझी भाकरी. आता मी बटाटा भजीसाठी बघा 3 बटाटे घेतले आहे. थोडंसं अद्रक लसूण पेस्ट आहे एवढीशीच, आणि एवढंसं मी बेसन घेतलं आहे. इथे हळद आहे, मीठ आहे आणि अजवाईन पण आहे, म्हणजे ओवा. आता चला तुम्हाला दाखवते. 1 चम्मच हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ, आणि हे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकते. आणि थोडीशी अजवाईन टाकते. थोडीशी लाल तिखट पण टाकते. आता मी लाल तिखट टाकते, घरगुती मसाला आहे हा. आणि ही अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट होती, थोडीशीच होती, जेवढी होती तेवढी मी टाकली आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता हे मी मिक्स करून घेणार आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, मीडियम असं मिक्स करून घेऊया. तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे मी. हे बघा, हे अशी मी तयार करून घेतलं आहे बेसनचं.
जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आता आपलं तेल तापत ठेवलेलं आहे. आता मी एक एक डीप करून टाकणार आहे. तेल तापलं की बघूया आधी. तेल अजून तापलेलं नाही. हे बघा, आता आपण मसूर डाळ बनवण्यासाठी पण इकडे डाळ शिजून घेतली आहे. आता भजी बनवून झाल्यानंतर मी मसूर डाळीला फोडणी देते, ते दाखवते तुम्हाला. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. बघा, एक एक मी आता हे टाकून घेणार आहे. आता आपण पलटी मारून घेऊयात. गॅस मी बारीक केला आहे. खूप तापलं होतं तेल, त्याच्यामुळे मी बारीक करून घेतलंय. आता मी सगळे असे तळून घेणार आहे. आता भजी झालेली आहे. हे बघा, आपली गरमागरम भजी झालेली आहे. आणि आता ही अख्खी मसूर बनवण्यासाठी बघा मी काय काय घेतलं आहे. अद्रक लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, 2 मोठे म्हणजे मीडियम साईजचे कांदे आहे आणि 1 मोठा टोमॅटो आहे. तर आता मी त्याच कढईमध्ये कांदा टाकते. भजीच्या कढईमध्ये कांदा टाकून घेते. तेल गरम झालेलं आहे. मी जेवढे कांदे घेणार ना ह्याच्या मसूरच्या डाळीसाठी तेवढे चांगले लागणार. मसाल्यामध्ये बघा मी काय घेतलं, घरगुती मसाला आहे. कांदा मी आपण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. आणि मऊ होण्यासाठी थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे. बघा, कांदे मऊ असे झालेले आहेत. आता मी टाकून घेते टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट. आणि हा थोडासा मालवणी मसाला टाकते. लाल तिखट मी टाकलेलं आहे. बघा, इथे मऊ टोमॅटो होऊ द्यायचे, कांदा आणि टोमॅटो. त्याच्यानंतर शिजवलेली डाळ टाकूया आपण, म्हणजे अख्खा मसूर टाकून घेऊया. आता मी अख्खा मसूर टाकून घेणार आहे. खूप छान होते अशी मसूर.
तुम्ही गरम मसाला टाका ह्याच्यामध्ये, अजून सुंदर होणार. हे बघा, थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण 5 मिनटं ठेवून घेणार आहे. त्यानंतर गॅस बंद करणार आहे. बघा 5 मिनटं झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.